मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याच्या विरोधामध्ये ना गुन्हा दाखल होतो, ना त्यांना अटक होते, ना FIR होतो, कसली तक्रार सुद्धा दाखल करून घेतली जात नाही। अगदी प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचं त्यांना संरक्षण आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या संरक्षणाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आणि एक सच्चा शिवप्रेमी, लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये काही मोजके सच्चे शिवप्रेमी आहेत, बाकी संपूर्ण मराठा समाज पूर्णपणे झोपलेला आहे। मराठा समाजाने स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हा मराठा समाज कधीही एक होत नाही। लक्षात घ्या। त्यामुळेच मी सकाळी पोस्ट केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन चूक केली की काय। छत्रपती शिवाजी महाराजांनी पंजाबमध्ये जन्म घ्यायला हवा होता। आणि जे काही फार थोडे मोजके शिवप्रेमी आहेत त्यापैकी एक आहेत त्रिशूळ माणिकराव पाटील, आणि त्यांच्या विरोधामध्ये आज सातारा येथे तक्रार दाखल होत आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून तक्रार दाखल झालेली आहे, आणि स्वतः तेथील SP पोलीस बाहेर येऊन ती तक्रार घेत आहेत। म्हणजे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची यथेच्छ बदनामी केली, हनुमंत स्वामीची बखर असेल, लक्षात घ्या, इतक्या एखादा औरंगजेब सुद्धा शिवरायांची एवढी बदनामी करणार नाही, निजाम सुद्धा शिवरायांची एवढी बदनामी करणार नाही, अगदी आदिलशाह सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी बदनामी करणार नाही, अगदी शत्रू पाकिस्तान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी बदनामी करणार नाही। एवढी बदनामी या लोकांनी केलेली आहे। ज्या लोकांनी तक्रारी दाखल केल्या त्याच लोकांनी केलेली आहे। उघडा ती हनुमंत स्वामींची बखर कथा, जो धीरेंद्र शास्त्री जो बरळला, हा गोविंदगिरी जो बरळत आहे, म्हणजे बदनामी या लोकांनी करायची। अरे बाबांनो, आम्ही 1000 वेळा सांगितलेलं आहे, तुमचे रामदास स्वामी श्रेष्ठ आहेत, त्यांचं जगातील सगळ्यात मोठं मंदिर बांधा, तुमच्याकडे पैसे आहेत, सगळं आहे, सत्ता तुमच्या ताब्यामध्ये आहे, सरकारी तिजोरीतून बांधा, आमचा कसलाही आक्षेप नाही। परंतु तुम्ही 24 तास छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जो रामदास दाखवत आहात ते कदापिही खपवून घेतलं जाणार नाही। त्यासाठी आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढण्यासाठी तयार आहोत। आमचा मराठा समाज जरी गद्दार निघालेला असला, लक्षात ठेवा, तरी आम्ही मुठभर मावळे लढणार म्हणजे लढणार। बघा तो व्हिडिओ तुम्हाला, तक्रार दाखल जी केली जात आहे। आणि विविध हिंदुत्ववादी संघटना, त्याचबरोबरीने आज समर्थ भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। विषय असा आहे की एक विकृत मानसिकतेचा त्रिशूल पाटील नामक व्यक्ती, ज्यांनी समर्थ रामदास स्वामींविषयी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अर्वाच्य भाषेमध्ये निंदनीय असं वक्तव्य केलेलं आहे, त्यांचा आम्ही जाहीर निषेध। अरे बाबांनो, त्रिशूळ पाटील यांची भाषा जरी चुकली असेल, परंतु तुमच्या बखरीमध्ये ज्या खालच्या पातळीवर या देशातील राष्ट्रपुरुष असणारे, या देशाचे महामानव असणारे, या देशाचे आधारस्तंभ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही जाहीरपणे लेखीमध्ये शेकडो वर्षापूर्वी एवढं घाणेरडं लिहिलेलं आहे, आजही ते प्रसारित करत आहात, आजही ते प्रचारित करत आहात। अगदी तुम्ही मध्य प्रदेशमध्ये 5वीच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये अशा खोट्या कथा घुसडलेल्या आहेत। मग तुम्हाला नेमकी कोणती शिक्षा व्हायला हवी? तुम्ही त्रिशूळ पाटील यांना विकृत म्हणत आहात, परंतु ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याकडे एक बोट करता त्यावेळेस तुमच्याकडे 4 बोट तुमच्याकडे का दिसत नाहीत? दुसऱ्याच्या डोळ्यातलं तुम्हाला कुसळ दिसत आहे, परंतु स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ का दिसत नाही, हा आमचा प्रश्न आहे। लक्षात ठेवा, मी जबाबदारीने बोलतोय, आमचा मराठा समाज काही जरी झालं, कोरटकरणी शिव्या देऊ द्या, काय होऊन द्या, या रामदासी लोकांनी कितीही अपमान करू द्या, आमचा मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रस्त्यावर कदापिही उतरणार नाही, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार नाही। लक्षात ठेवा, कारण आमचा समाज गुलाम आहे या लोकांचा, आणि गुलामाला ना मेंदू असतो, म्हणजे स्वतःचं सॉफ्टवेअर नसतं। लक्षात ठेवा, अशी अवस्था आहे। आणि आम्ही आमचं बलिदान दिलेलं आहे। ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, आम्ही आमचं शिर तुझ्या पायावर अर्पण केलेलं आहे आणि मग मैदानामध्ये उतरलेलो आहोत।
आणि जर या महाराष्ट्रामध्ये त्रिशूळ पाटील यांच्यासारख्या शिवप्रेमीला जर विकृत म्हटलं जात असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणतीही नाही. हे 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 तक्रार दाखल करणारे विकृत लोक आहेत. हे शिवरायांची बदनामी करत आहेत. अरे भावांनो, तुम्हाला 1000 वेळा अगदी हात जोडून सांगणं झालं आहे रामदासी लोकांना, तुम्ही तुमचे स्वतंत्र रामदास मांडा, कितीही मोठे करा, आम्ही कधी एका शब्दानेही बोलणार नाही. काही गरज नाही आम्हाला. तुम्ही खोड्या तुम्ही करता, चुका तुम्ही करता, इतिहास तुम्ही खोटा मांडता, खोटं सांगता लोकांना. तुमच्या रामदासी बैठकामध्ये काय होतं? या रामदासी बैठकावाल्या किती लोकांच्या घरामध्ये शिवरायांसोबत रामदासांचा फोटो आहे? हे कशामुळं? का बदनामी करता? काय शिवाजी महाराजांनी असा नेमका तुमचा काय गुन्हा केलेला आहे? एवढा द्वेष तुमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल का? जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या पुरावा घेऊन. तुमच्याकडे ना पुरावा आहे ना काय आहे. आणि मग असा खोटा इतिहास, खोटी मांडणी कशासाठी? आणि मग एखादा शिवप्रेमी जर चिडून त्रिशूळ पाटील यांच्यासारखा जर बोलला असेल तर तुम्हाला राग येण्याचं नेमकं कारण काय आहे? अगोदर स्वतःची चूक सुधारा. त्रिशूळ पाटील यांना उगाच बोलायची हौस नाही. सगळा मराठा समाज उभा राहील की नाही, परंतु आम्ही ठामपणे त्रिशूळ पाटील यांच्या सोबत आहोत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत. आणि लक्षात ठेवा, आमचा मराठा समाज जरी नाही राहिला तरी आंबेडकरी समाज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी उभा आहे. हजारो कॉमेंट आहेत, हजारो जणांचे सपोर्ट आहेत. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.